व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की वाराचा जो वेग आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागाकडून आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याकडे वळताना बघायला मिळत आहे। या ठिकाणी आपण रडारवरती बघू शकत असाल। त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आज रात्री मध्यरात्री 15 जून मध्यरात्री आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर ती कोणती जिल्हे कोणती तालुके आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आपण बघू शकत असाल रडारवरती की पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये मुंबई उपनगर आहे, मुंबई आहे, वापी, बोईसर, मुंबई उपनगर, वसई, विरार, माथेरान, अलिबाग, मुरुंद या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल मुरुंद आहे, महाड, दापोली, भोर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल चाकण आहे, पुणे आहे, भोर आहे, सातारा आहे, हा जो प्रदेश आहे मित्रांनो जुन्नर, अकोले हा जो प्रदेश आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल नंदुरबार आहे, साक्री, अहुवा, मालेगाव, मनमाड, पेठ, नाशिक हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण खानदेशचा जो प्रदेश आहे शिरपूर, धुळे आहे, नंदुरबार आहे, त्यानंतर जळगाव आहे, चोपडा आहे, अंबळनेर, जामनेर, मालेगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर, त्यानंतर रावेर, चोपडा हा जो प्रदेश, यावल हा जो भुसावळ हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये वादळी वाऱ्यांचा जो वेग आहे तो आपल्याला वाढलेला दिसून येणार आहे। तर त्यानंतर आपण खानदेश झाल्यानंतर मित्रांनो इकडे आपण बघू शकत असाल श्रीरामपूर आहे, राहुरी आहे, संगमनेर आहे, अहिल्यानगर हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यरात्री दरम्यान किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल बारामती, दौंड, कर्जत, इंदापूर, पंढरपूर, मोहोळ, त्यानंतर सोलापूर आहे, तुळजापूर आहे, धाराशिव, लोहारा, नलदुर्ग, अक्कलकोट, करमाळा हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल निलंगा आहे, लातूर आहे, उदगीर आहे, औसा आहे, अंबेजोगाई, अहमदपूर, परळी, वैजनाथ, गंगाखेड हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये काही तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्री दरम्यान किंवा किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं आपण नांदेडचा जिल्हा झाला, नांदेडमध्ये आपल्याला वेगळं वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं, कारण की या प्रदेशामध्ये नांदेड आहे, अर्धापूर आहे, पूर्णा, बसमत, नायगाव, कंधार, मुखेड, भोकर, हिमायतनगर, उमरखेड, धर्माबाद, भैसा हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे। मध्यरात्री दरम्यान या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल त्यानंतर इकडे आपण जो बीड आहे, बीड, परभणी आहे, त्यानंतर हिंगोली आहे हा जो प्रदेश आहे हा संपूर्ण प्रदेश आपल्याला कोरडा असणार आहे। जालना आहे, तिच्यामध्ये देऊळगाव राजा आहे, अंबड आहे, पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे जिंतूर आहे, मंठा आहे, परभणी आहे, पूर्णा आहे हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री दरम्यान बघायला मिळू शकतो। त्यानंतर आपण विदर्भामध्ये एंट्री करताच विदर्भामधला जो आपल्याला इकडे आपण बघू शकत असाल यामध्ये आपल्याला उमरखेड आहे, पांढरकवडा, उमरी, घाटंजी, आर्णी, डिग्रस, दारवा, नेर, पुसद हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे कारंजा, लाड आहे, मंगरुळपीर, वाशिम, मालेगाव, रिसोड हा प्रदेश या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल अकोला आहे, बाळापूर, खामगाव,
मलकापूर, जळगाव, जामोद, नांदुरा, तेलारा, अकोट, पाटी, दर्यापूर, मूर्तिजापूर हा जो प्रदेश आहे संपूर्ण प्रदेश आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे. त्यानंतर मेळघाटमध्ये आपण एंट्री करतात. मेळघाट आहे, चिखलदरा, अचलपूर, परतवाडा, मोजरी आहे, मोर्शी आहे, आष्टी आहे, चांदूर, वरुड, अमरावती या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर पांडुर्णा, नरखेड, काटोल, सावनेर, संसार, धवलपूर, रामटेक, नागपूर या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर तुमसर आहे, भंडारा, उमरेड, अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी, गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर इकडं चंद्रपूर हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर असा होता आहे हवामानाचा अंदाज मध्यरात्री 15 जून 2026 रोजी. तर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.